कला संस्कृतीचे दर्शन घडविणारे अनेक कार्यक्रम राज्यात विविध ठिकाणी साजरे केले जातात। असाच मनोरंजन व विविध देखावे सादर करणारा कार्यक्रम बीडच्या गेवराई शहरात साजरा करण्यात आला। शारदा प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। स्पर्धकांनी वेगवेगळ्या वेशभूषा धारण करून पारंपरिक पद्धतीचे वाद्य वाजवून गेवराईकरांची मने जिंकली। त्या धावपळीच्या जीवनामध्ये कुठेतरी महाराष्ट्राची संस्कृती लोप पावत चालली होती आणि मी नक्कीच या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंहजी पंडित साहेब व त्यांचा शिवछत्र परिवार यांचे विशेष करून धन्यवाद देईन। कारण की काय होत चाललंय समाजामध्ये एक दुबळीचं वातावरण असताना त्यांनी अशा याच्यात गेल्या 4 ते 5 वर्षापासून लोप पावत चाललेली संस्कृती जी आहे आमची नागपंचमीची आणि भोलोबाची, ही संस्कृतीला उजाळा देण्यासाठी त्यांनी एक टिपरी महोत्सव सुरू करून विविध बक्षिसांचे आयोजन या ठिकाणी केले आणि लोप पावत चाललेल्या कलेला त्यांनी एकदम म्हणजे बंद पडत चाललेली होती तिला आज त्यांनी प्रगतीपथावर आणलेलं आहे आणि खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण त्यांच्यामुळे निर्माण झालेलं आहे। खूप छान वाटतं कारण ज्या काळाबरोबर मागं पडलेल्या काही काय म्हणतात ते वेशभूषा आहे, समजा पोत्रा झालं, अजून वासुदेव, हे जे प्रकार आहेत ना ते आता काळाबरोबर खरंच मागं पडलेत। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कलेच्या ह्याच्यातून वेगवेगळ्या पेशाच्या ह्याच्यातून आम्हाला ती माहिती आम्हाला म्हणण्यापेक्षा आमच्या लेकरांना ती माहिती व्हायला लागले। हे खरंच एकाने चांगलाच कार्यक्रम राजेंनी चालू केलेला आहे। सर्वात प्रथम मी विजयसिंह पंडित यांचे आभार मानेन, कारण जी कला लोप पावत चालली होती तिला उभारी देण्याचं काम राजेंनी केलेलं आहे आणि खेळाडूंमध्ये उत्साह, बक्षिसं बघतात, खूप मोठे बक्षीस असतात, सगळ्या गोष्टी असतात आणि खेळाडू हे म्हणजे दरवर्षीप्रमाणे वेगवेगळं चांगलं काय होईल हे बघत असतात। प्रमाणात यावर्षी सुद्धा खूप मोठा उत्साह खेळाडूमध्ये होता। संपूर्ण शहरातून प्रत्येक गल्लीतून संघ सहभागी झाले होते आणि यावर्षी शारदा प्रतिष्ठानच्या वतीनं विजयसिंह पंडित यांनी मोठं बक्षीस ठेवलं होतं। 33,333 प्रथम पारितोषिक, 22,222 द्वितीय आणि 11,111 तृतीय आणि आणखी जवळजवळ 1 लाख रुपयाचे आसपास बक्षिसं होती, स्मृतिचिन्ह होती आणि खूप छान व्यवस्था इथं करण्यात आली होती। महिलांची स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, परीक्षकांची वेगळी, स्टेजची वेगळी। या सगळ्यामुळं काय झालं की दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त उत्साह होता आणि शहरातल्या तरुणांनी वेगवेगळे आणि आजच्या चालू घडामोडीशी संबंधितसुद्धा अनेक प्रकारचे सोंग आणि वेशभूषा केल्या होत्या आणि प्रचंड त्याला प्रतिसाद मिळाला होता।